खरं म्हणजे सोलापूरचं जी खासियत आहे, वैशिष्ट्य आहे, ते सोलापूर चादरीपासून वेगवेगळ्या अगदी शेंगा चटणीपर्यंत. पण या 5 वर्षामध्ये वैशिष्ट्यामध्ये एक भर पडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा बघायचा असेल तर सोलापूरला जाऊन बघा लागेल. मला असं वाटतं की आपण सर्वांचे दीपस्तंभ आहोत आणि एखादं शहर एखादा उत्सव दीपस्तंभ होतं. तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी कौतुक करतो. हे जन्मोत्सवासाठी झटणाऱ्या आणि मातृशक्तीचा महासागर जर बघायचा असेल तर इथं यावं. नजर जिथपर्यंत पुरत नाही तिथपर्यंत मातृशक्ती आहे. प्रत्येकाला घराघरातनं महाराजांच्या पाळण्यासाठी यावं ही लोकेच्छा आहे. आणि मला असं वाटतं की एखादा उत्सव जेव्हा लोकोत्सव होतो तेव्हा तो महासागरामध्ये परिवर्तित होतो. आणि या लोकोत्सवाने साध्य काय होतं, तुम्ही तिकडं कॅमेरा फिरवा, ही जी लहान लहान मुलं आहेत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव धारण करून आलेत. तर मला असं वाटतं, मी इंग्रजी मुद्दाम बोलतो की सॉफ्टवेअर खऱ्या अर्थानं ब्रेनमध्ये छत्रपतींचं सॉफ्टवेअर या वयामध्ये जर का इन्व्हॉल्व झालं तर मला वाटतं की त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये शिवचरित्राचं आचरण करणं हे त्यांना जमेल. आणि म्हणून बालसंस्कार घडवायचा असेल तर या पाळण्यापासून मातृशक्ती ज्या प्रत्येक शिवाजी महाराजांच्या पेहरावामध्ये लहान लहान बाळं दिसत आहेत, मला असं वाटतं की भारतामध्ये असं चित्र नाही. सोलापूरकर खरंच भाग्यवान आहे. सर, वयाच्या 14व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संकल्पना करून आई जिजाऊ मातेच्या संकल्पनेने ते परिपूर्ण सत्यात उतरणारे शिवाजी महाराज आणि आपल्या सोलापूरच्या भगिनी आपल्या अवघ्या 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या पेहरावात येथे आणून सादर करतात. तर आपल्या सोलापुरासाठी किती भाग्याची गोष्ट आहे. मला असं वाटतं की एखाद्या शहराचं वैभव केवळ त्या शहरामध्ये किती उद्योगधंदे आहेत याच्यावरनं ठरत नाही, त्या शहरातलं पर कॅपिटा इन्कम किती. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.